लाडकी बहीण योजनेवरून संजय राऊतांनी महायुतीवर टीका केल्याचं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमधून मुख्यमंत्री हा शब्दच वगळल्याचं त्यांनी म्हटलंय। अजित पवारांनंतर देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पत्रांमध्ये मुख्यमंत्री शब्द वगळला। लाडकी बहीण योजनेवरून तीनही पक्षांमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ सुरू आहे अशी टीका सुद्धा खासदार राऊत यांनी केली आहे। निधी नसताना सुद्धा मतांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली असंही संजय राऊत म्हणतायत। आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजनेमध्ये खोडा घालणाऱ्यांना जोडा दाखवा असं शिंदे म्हणतात। हे सत्य आहे। सर्व योजना या राज्यातल्या बंद केलेल्या आहेत। कर्मचाऱ्यांचे पगार यापुढे होतील की नाही सरकारी अशी चिंता सगळ्यांना वाटते। अनेक ज्या सरकारी संस्था आहेत, होमगार्ड असतील बरं का, पोलीस दल असेल, त्यांनाही भविष्यात पगार मिळतील की नाही लाडका बहीण योजनेमुळे अशी भीती आता व्यक्त होते आहे। कारण निवडणुकीसाठी लाडक्या बहिणींची मतं मिळावीत यासाठी सर्व निधी हा त्या योजनेकडे वळवलेला आहे। आणि एवढंच नव्हे तर या योजनेचं श्रेय घेण्यासाठी तीन पक्षामध्ये चढाओढ सुरू आहे। तुम्ही दोन हात जोडले, पण हे लोक आहेत विरोधक, ते लाडक्या बहिणींच्या योजनेत खोडा घालतात। माझ्या बहिणी त्यांना जोडा दाखवतील।